मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत कळवा नाका येथून आपल्या निवडणूक प्रचार रॅलीला सुरुवात केली। या प्रचार फेरीत महिलांचा जोशपूर्ण सहभाग मिळाला। यावेळी माध्यमांसमोर बोलताना कळवा मुंब्र्यात लोक बदल घडवणार अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केली। तर पिण्याचा प्रश्न सोडवणार असं जाहीर आश्वासन मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी दिलं आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह माजी उपमहापौर गणेश साळवी, अशोक भोईर, शिवसेना विभाग प्रमुख विजय शिंदे, शहर प्रमुख नरेंद्र शिंदे, माजी नगरसेवक उमेश पाटील, प्रकाश बर्डे, गणेश कांबळे आदी माहितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते। मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी शनिवारी 9 ऑक्टोबर रोजी शिवसेना मध्यवर्ती शाखा कळवा नाका येथून प्रचार रॅली आयोजित केली होती। ही प्रचार रॅली संत निरंकारी भवन, जानकी नगर, मातोश्री नगर, सायबा नगर, जय भीम नगर 1, जय भीम नगर 2, लहुजी नगर या मार्गाने महात्मा फुले नगर येथे समारोप करण्यात आला। या मार्गांवर ठिकठिकाणी महिलांनी नजीब मुल्ला यांना ओवाळणी केली। हातात नजीब मुल्ला यांच्या प्रचाराचे फलक आणि शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे लक्ष वेधून घेत होते। फटाक्यांच्या आतिषबाजीत, संगीताच्या मधुर तालावर अतिशय उत्साहवर्धक वातावरण प्रचार रॅलीत मतदारांनी जोशपूर्ण स्वागत केलं। टोरंट हटाव नजीब भाई को लाओ ही घोषणा मतदारांना आकर्षित करत होती। सब मिलके आज विधानसभा निवडणुकीचं काम करण्यास नकार देणाऱ्या विविध शासकीय, निमशासकीय आस्थापनेतील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शणगारे यांनी दिले आहेत। निवडणुकीचं काम हे राष्ट्रीय कर्तव्य मानलं जातं। 5 वर्षातून एकदा होणाऱ्या निवडणुकीतील या राष्ट्रीय कर्तव्यास नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951चं कलम 134 नुसार शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केले। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। ठाणे जिल्ह्यात एकूण 6,955 मतदार केंद्र असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण 7,717 मतदान केंद्राध्यक्ष, 7,717 मतदान अधिकारी आणि 15,434 इतर मतदान अधिकारी अशा एकूण 30,868 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या कर्मचाऱ्यांचं पहिलं प्रशिक्षण पूर्ण झाले, परंतु अनेक कर्मचारी त्यांना प्राप्त झालेले निवडणूक कर्तव्य आदेश रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असल्याचं निदर्शनास येत आहे। तसंच यासाठी अनेक जण विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या शिफारशी घेऊन तसंच आजारपणाचा दाखला घेऊनही मोठ्या प्रमाणावर येत असल्याची बाब समोर आली आहे। ज्यांच्या आरोग्यविषयक अडचणी खऱ्या आहेत त्यांच्या बाबतीत प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेतली आहे, परंतु निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मनुष्यबळाची नितांत आवश्यकता असून कर्मचाऱ्यांकडून अशा पद्धतीचं वर्तन अपेक्षित नसल्याचंही जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी नमूद केले।
निवडणुकीचं काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून अशा प्रकारे जे कर्मचारी निवडणुकीसाठी त्यांना प्राप्त झालेले आदेश नाकारतील, निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहतील किंवा निवडणुकीच्या कामात हयगय करतील त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 कलम 134 नुसार थेट कारवाई करावी असे निर्देश ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी दिले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे ओवळा माजुळा मतदारसंघाचे उमेदवार नरेश मणेरा यांनी झंझावात प्रचार केला. शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना थेट विधानसभा निवडणुकीची संधी दिल्यानं शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. भगवे झेंडे हातात मशाल घेऊन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण मतदारसंघ आज पिंजून काढला. ओवळा माजुळा मतदारसंघात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा सामना पाहायला मिळणार आहे. एकीकडे ईडीच्या भीतीनं शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना या निवडणुकीत जनता नक्की धडा शिकवतील असा विश्वास यावेळी शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार नरेश मणेरा यांनी व्यक्त केला. आजच्या बाईक रॅलीला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. हिरानंदानी मेळोज येथून ही सुरुवात झाली. त्यानंतर ठाणे महानगरपालिका शाळा, लोकपुरम गेट, संताजी महाराज सोसायटी, शिवाईनगर शाखा, साई विहार हॉटेल, गजानन महाराज ट्रस्ट, स्वामी विवेकानंद नगर, औदुंबर सोसायटी, गगनगिरी बिल्डिंग, रमेश शेळके चाळ, उल्टास कॉलनी, नवीन माडा कॉलनी, शिवाईनगर भारत सहकारी बँक लिमिटेड, पवारनगर बस स्टॉप, आसावरी बिल्डिंग, वसंत विहार शाळेकडील हनुमान मंदिर, कोकणीपाडा शाखा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमनगर, गावणबाग, उन्नती गार्डन, रवी इस्टेट, साईबाबा मंदिर रोड, विक्रांत चव्हाण ऑफिस, वर्तकनगर येथील रॅलीची समाप्ती शिवाईनगर येथे करण्यात आली. शिवसेना जिंदाबाद, महाविकास आघाडी जिंदाबाद, नरेश मणेरा आगे बढो, हम तुम्हारे साथ है, महाविकास आघाडीचा विजय असो या गगनभेदी घोषणेनं संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी ओवळा माजुळा मतदारसंघात नक्कीच बदल झालेला दिसेल असा विश्वास महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या रॅलीत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, भास्कर बैरी शेट्टी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. भाजप हा पक्ष फक्त द्वेषाचं राजकारण करत आहे. धर्माच्या नावावर या देशात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या द्वेषाचं राजकारण आता मुंबऱ्यात आणलं जात आहे आणि या राजकारणाला गाडायचं असेल तर तुतारी हाच एकमेव पर्याय आहे असं प्रतिपादन आपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संजय सिंग यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारासाठी संजय सिंग यांनी मुंब्रा येथील अल्मास कॉलनी आणि तन्वीर नगर येथे सभा घेतल्या. या सभेत ते बोलत होते. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ जमा झालेले लोक बघून आपले ठाम मत झाले की त्यांचा विजय 1 लाख मतांनी होईल असा विश्वास संजय सिंग यांनी व्यक्त केला. आपण जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी येण्यासाठी 2 कारणं आहोत. पहिलं म्हणजे जितेंद्र आव्हाड हे दुसऱ्याचं दुःख पाहून त्यांच्या दुःखात सहभागी होणारं व्यक्तिमत्व आहे. आपण जेव्हा मोदींच्या हुकुमशाही विरोधात बोललो तेव्हा आपल्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. त्याप्रसंगी दिल्लीत आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जितेंद्र आव्हाड हेच धावून आले होते. आणि दुसरं कारण म्हणजे जो कोणी द्वेष पसरवणाऱ्या भाजपा विरोधात लढतो त्याच्यासोबत उभं राहण्यासाठी आपण नेहमीच सज्ज असतो. जितेंद्र आव्हाड हे द्वेषाच्या राजकारणाविरोधात लढत आहेत, म्हणूनच आपण इथे आल्याचं त्यांनी सांगितलं. वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेण्याची भाषा देशाचे विधिमंत्री करत आहेत, परंतु JPC समोर हा विषय चर्चेला आला आहे. 800 पानांच्या अहवालापैकी फक्त 100 पानं वाचून झाली आहेत. त्याआधीच जर कायदा करण्याची भाषा केली जात असेल तर ते संविधान विरोधी कृत्य आहे. हे सरकार संविधानाशी आणि लोकशाहीशी गद्दारी करत आहेत. आजची स्थिती अशी आहे की वतन की हालात सुनाएंगे तो पत्थर भी रोएंगे हे शिंदे सरकार नको त्या गोष्टी सांगून जनतेची दिशाभूल करत आहे. आपलं म्हणणं आहे की त्यांनी कधीतरी शिक्षण, रोजगार, महागाई, महिला अत्याचार यावर बोलावं असं आवाहन देखील संजय सिंग यांनी यावेळी केलं.
योगी महाराष्ट्रात येतात आणि बटेंगे काटेंगेचा नारा देत आहेत. आपण तुम्हाला सांगतोय की हम ना बटेंगे ना कटेंगे, हम भाजप को लपटेंगे. कारण भाजप आणि पंतप्रधान मोदी यांनी खोटं बोलण्यात मास्टरकी मिळवली आहे. मोदी म्हणतात की हे लोक बेटी पळवतील, लोक सुरक्षित नाहीत. माझं म्हणणं आहे की गेल्या 10 वर्षात जर लोक सुरक्षित नसतील तर मोदींचं अपयश असल्यानं त्यांनी राजीनामा द्यावा. लक्षात घ्या, कोणताच धर्म द्वेष पसरवत नाही. द्वेष हटवण्यासाठी बंद पडलेलं घड्याळ फेकून तुतारी वाजवली पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांचा विजय हा तमाम सामान्य जणांचा विजय असणार आहे. त्यामुळे तुतारीसमोरील 1 नंबरचं बटन दाबा, असंही त्यांनी आवाहन केलं. दरम्यान डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात महागाई वाढल्याचं सांगून महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत आहेत, असहिष्णुतेची परंपरा आपल्या महाराष्ट्रात वाढीस लागली आहे, ती गाडण्यासाठी आपणाला लढावं लागणार आहे. काल परवा केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून गेले. धर्मद्वेषाचं राजकारण हे सरकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. द्वेषाचं राजकारण करून आपण विजयी होऊ असं त्यांना वाटत असलं तरी आपण ते होऊ द्यायचं नाही. द्वेषमूलक राजकारण करणाऱ्या सरकारचा महाराष्ट्रात नक्कीच पराभव होणार आहे असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित जनसमुदायानं 1 नंबर 1 नंबर अशा घोषणा देत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आपला पाठिंबाही जाहीर केला. यावेळी मंचावर शमीम खान, शानू पठाण यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुंब्रा कळव्यातील लोकांना टॉरंट पॉवरचे 350 युनिटचं विजेचं बिल महिन्याला 4 ते 5 हजार रुपये येतं. या प्रत्येक वीजधारकाच्या बिलातून 360 रुपये टक्केवारी येथील स्थानिक आमदार, ज्यांना मिस्टर पर्सेंटेज असं संबोधलं जातं, त्यांना जात आहे. हे बिल पाहून आपलं हृदय जळत आहे की आपण कोणाला निवडून दिलं. यामुळेच येत्या निवडणुकीत आपल्या बिलातून टक्केवारी घेणाऱ्याला पाडा आणि टक्केवारीची टॉरंट पॉवर बंद करण्यासाठी आपल्याला निवडून द्या असं आवाहन मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीमुल्ला यांनी मतदारांना केले. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार नजीमुल्ला यांची प्रचार रॅली काल मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 31 येथील रोशनी महल, आनंद सोसायटी, हनुमान नगर, ठाकूरपाडा, सम्राटनगर, संजय नगर, नाशिक वॉर्ड, JP सोसायटी, गीते कॅम्प, शंकर मंदिर, आंबेडकर नगर, आनंद कोळीवाडा, हनुमान मंदिर, साईबाबा मंदिर, नारायण हाऊस, शांतीनगर, नारायण नगर, शमशाद नगर ते आयशा मस्जिद या मार्गावरून निघाली असताना या रॅलीत नजीमुल्ला यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक राजन किणे, अनिता किणे, मोरेश्वर किणे, रुपाली गोटे, आश्रिन राऊत, इब्राहिम राऊत, अजित शेख, राजू अन्सारी, जफर नोमानी, मनीषा भगत, नेहा नाईक, संगीता पालेकर, मोबिन सुर्वे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हिरालाल गुप्ता आदी पदाधिकारीही सहभागी झाले होते.